नमस्कार मंडळी, कसं आहे सारथला तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं कारण ब्लॉग शेवट तर व्हिडिओची सुरुवात करूया. तर गाईज आज आहे मकर संक्रांत आणि सगळे बसलेले आहेत पतंग घेऊन. हे बघा 1 2 3 आणि छोटा रेल कुठला आणलाय बघा, मशीनचा रेल आणलाय आणि तुटत बी नाही. इतका कडक रेल आहे ना साई. हे बघ गाईज, हे बघा कसला कडक रेल आहे. तुम्हाला दाखवतो. आता तुटलं जाताना केल्यावर, आता हाताने तुटत नाही. बघा बघा हाताला वन म्हटले. तुम्हाला वाटत असेल मजा करतोय का वन म्हटले. दादा जास्त जोर नको लावूस, जास्त जोर नको लावूस. हे बघा वन म्हटले नाही का. हे बघा बघा परत वन. हे यार रक्त आलं. रक्त का ते? हे बघ कलर आहे गायज, रक्त आलेलं आहे. मांजा बघतो कसला कडक आहे. कलर आहे, रक्त आहे निघतं का बघ. रक्त वाळल्यावर निघत असतं. कलर आहे. एक मला बी लागलंय. लागलं ह्याच लागलं का? हे बघ आता लागतं. ह्याचा कलर लागते का? गाईज बघू आपण कलर लागते. आवर ना बघायचं मला मग. गाईज मी अजून एक मेहंदी काढली. मला वाटतं छोट्या डान्सची सगळ्यात उंच जाईल. त्याचा माझ्या नाही, त्याचा मशीनचा द्वारा आहे. लय उंच जाईल, लय उंच जाईल छोट्या. गाय छोट्या आता आपल्या टॉपला जाणार, टॉपला डायरेक्ट टॉपची गाडी धरून. बघा कसली हॅपी न्यू इयर बसते नाही. यार कोण आहे? हे अरे सिंगम आहे, सिंगम. सिंगम काठी लग रे क्या सिंगम. सिंगम आता जे माझ्या नादी लागल ना, आवाज बघायच. आवाज बघायच. गाय हातात रक्त लागले सगळे. बघ मा पण हातात रक्त लागले, बोटाला मांजा उडून उडून. अरे गाय काय दिसत नाही. बॅक साईडला नाही उलट, सगळं झालं झुलपईत. हे म्हणते बॅक ठाला उलवायचा, बॅक ठाला. तर गाईज ह्यांचं पतंग उडवायचं चाललंय आणि मी नटून फिटून आलेली आहे. कारण की आज आहे संक्रांत आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ह्यांच्याकडून सुद्धा. मांड्यातल तुटून जाईल ना तुटल का नाही. गाईज मी आता झोक्यावर जरा वेळ बसली आणि दादा तिकडे छोटू डॉनला बोलत आहे. इथं दोन पोरी काय माहिती काय खेळताय. काय खेळताय का तुम्ही, काय खेळताय? आता जर का दादा इकडे आला नाही इतकं मारणार ना त्याला, कारण की त्यांनी मला सकाळपासून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याच नाही. सगळ्याला देत बसतो, मला दिला नाही. इतकं मारणार आहे ना, मग मी त्याला बोलणार असं असं झालं म्हणून मी तुला मारणार. आधी मारणार तर लय मारणार. बघा तुम्ही आता त्यांनी इथं आला ना की इतका मारणार ना पहिला, मग त्याला सांगते. आणि त्यांनी मला माझी पतंग होते ना, त्यांनी आहे ना माझी पतंग उडवून देत नाही. मला म्हणतोय की मी माझी पतंग उडवणार, तुझी काय उडवत देणार नाही. आणि हिजी या छोट्याची पतंग उडवत बसणार आहे आता. सोन्या तिकडं हे माग बघा गायस, ही अक्षदा आहे ती आता पळत गेली पतंग घेऊन. चला आपण मागे जाऊन एकदा बघू अक्षदा काय करते. बघा हे बघा म्हणजे काय आहे मला नाही माहिती. वडू नको रे. ए वडू नका रे. दोऱ्याला चिकट टिपणे लावतात. घ्या काय चाललंय जुगाड. निंजा टेक्निक. आता आपण जाऊया पलीकडे.
गाईस हे बघा सोन्याने मेहंदी काढलेली. थांबा दाखवू दे की नीट असं असं कर. हा हे बघा गाईस किती सुंदर मेहंदी काढली. मीच काढली ही. आणि ती दाखव ती त्याने हेनी काढली हा सोन्याने. हे बघा बघू दे की बघ. आता नाही दाखवणार तो. तू बघ. आणि माझी बघा थांबा काय हे बघा गाईस माझी मेहंदी आणि ही पण माझी मेहंदी. हे बघा ती गेले का मला एकटेल सोड. पाय मुरगळते गाईस या 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 हिल्स मुळे. बाय. इथं पाणी भरणं चाललंय वाटतं मोटार. दीड का सव्वा एक झालाय आणि इतका अंधार आहे ना असं वाटतं की आभाळ आलंय. काल इतका मोठा पाऊस झालता गाईज. आम्ही भिजत आलतो भिजत. आम्ही महादेवाला गेलतो ना मग आम्ही भिजत आलतो भिजत. इतकं गार लागत होतं ना. इथं आले इतकी थंडी वाजली ना. मी घरी गेले चादर घेऊनच झोपले. जेवले पण नाही फक्त आहे ना दूध पिले झोपत आले. आणि इकडे यांचं चाललंय पतंग उडवणं. हे बघा गाईस पोपईची झाडे लावलीत रानात. किती छान आहेत छोटी छोटी. हे बघा गाईस परत फुलं फवारणी चालली. काय लावलंय पण काय लावलंय झाड कशाचं लावलंय. आ ऊस आहे बाय गाईस बघा ऊस लावलाय आणि औषध मारणी चालू आहे. किती छान. आज शेतकऱ्यांना जरा म्हणजे आता बरं वाटायला लागले कारण की पाऊस लय मोठा झालता काल म्हणून आजच पेरून घ्यायला लागले सगळं. पावसामुळे बघा लगेच उगवलं आणि आज औषध मारणी चालू आहे. शेतकऱ्यांसाठी आज लय भारी म्हणजे आतापासून लय भारी दिवस चालू झाले कारण की आता ऊन पण नाहीये जास्त. नाहीतर शेतकऱ्यांना उन्हात काम करावं लागतं आणि पाऊस पण यायला लागलाय. ह्यांच्यासाठी भारी आहे. गायचे काय करायला लागले मला बघायचं. आईला बोरांच्या झाडापाशी काय काम आहे यांचं. मी बी आली बोर काय करताय. मला एक आण ना दे मला चांगलं दे. दे इकडे बघू. हे दे मी पुसून खाते. चोरट्यांना बोलती का घ्यायचं बघा मला किती छान बोर भेटलंय. गोळा करायला लागले पोर. लांब फुल बघा लांब फुल. घरी घेऊन जायचं. कोणचं किशात ठेव. कोणचं पाहिजे घरी घेऊन जायचं. किशा आहे ना तुझ्याकडं. तुला नाही ना घागरा घातलाय मी कधीच खात नाही गायस. आंबट असत मी कधीच नाही खात गायस. थांबा का फर्स्ट ट्राय. आम्ही बोळ खातोय. आम्ही बोळ खातोय. दुसरी पतंग आणली तर ये. ही आडवी आहे पतंग मला आता कळेल. त्याला गायचे या बोरांना चिटी बोर म्हणतात. आणि जी मोठी मोठी वरती वाली असतात ना जी मोठी मोठी असतात ना त्याला म्हणतात बोर आणि ह्याला चिटी बोर म्हणतात. चिटी बोर का म्हणतात कारण की आकाराने छोटे असतात आणि बोर त्या मोठ्या बोरांना का म्हणतात कारण की ते आकाराने मोठे असतात. मग आता उडत असते. गाईज मी आता बोर खात बसणार आहे. काय मज्जा येते खायला अशी. परत रामफळाच्या झाडाखाली बसले.
आणि तिकडे एकटाच नात काम करताय ग बाई. पुन्हा ते बी बिचाऱ्यासाठी वाईट वाटतंय, पण काय करायचं, त्याला पतंग सोडायची. हा माझं बोर पडलं खाली. ते मी घेतोय. दे म्हणलं ना ग. मी तुला दिलंय. आणू का असं? कसं खाते कसं मी असं खातो का असं? अख्खी साल काढली गाय त्याने. खाता कुठे ते काय दिलंय? कुठे गेला? तिकडे गेलाय. हे बघा इथं पाय दिसला का? आणि माझं मांजर तिथंच आहे अजून. हा माझं मांजर अजून तिथंच आहे. माणसं मांजर बघू गायचं आपण. हा काय दिदी ती दाल होता ना झाड तिथं कुठलेली मी काढली. काढते नाही गेली. सर का रे पतंग बघू दे आम्हाला. सर 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 तिकडं. तो गाइस आज हम लोग आ गए रान में आने के लिए बोरा. हे बघा साई गाइस, साई ना का बोर गोळा करते. दादा माझी बोट घेतली. दे साई दे. कसली बोर काढली साईनं गाइस. हे पुसक बोरा झाड. छोट्याला द्यायला सांग तिला. दे रे छोट्या माणसं. कमी आहे हा तिथे तेवढंच आहे. चोक गाइस चॉक बॅट. चौक नसेल ते. छी छी. खडूच आहे रे. अरे अडे खडू नाही ते ते हे असेल गाइस. ते कुत्रा घाबरते साई. त्या कुत्र्यांना स्वतःचे कुत्रे आणि कुत्र्यांना घाबरते. लाज वाटत नाही. छोट्या छोट्या तुला भीती वाटते का कुत्राची? नाही वाटत ना? हा बरोबर. हे आले काय लाव. तू कशाला द्यायचा? तू कशाला द्यायचा? तुला कशाला मस्त. चला काय आता आपण जाऊया आता घरी. साहित्यांच्या बांधावर पाय देऊ नको. कडे कडे नाही. आणि इथं काय रामफळाचं मोठ्याच्या मोठं झाड आहे. रामफळ असते तर खाल्ले असते, पण नको बाबा आता काय बोलायचं. चला पुढे जाऊन शोधू काहीतरी खायला आहे का मस्त वेगळे. झाडाला असतं की मजाच वेगळी. हे बोराचं झाड आहे आता. हे पण खराब व्हायला आलं. कुली बाबा औसे गाज. ते एडिटले भारी माहिती का? एकदम एडिटर अथर्व एडिटर असं नाव लिहून येतं. नारळ आहे. नारळ काढायचे. नको बाबा नारळ नको आपल्याला. नाही चाहिए हमको नारळ. हमको चाहिए. अरे काय साई काय ग? साई काय आहे? काहीतरी वेगळंच आहे गाय. मा नाकाचे इथं फोड आलाय. ते फोडले दुखा लागला माहिती का? ते काय शेंगाय कसलं शेंगा? खायची हं? खायचे. मग नको खाऊ तू. साई काय ग? शेंगाय खायचे का? मला बाबल्या बाळा बाबल्या शेंगा काका कुली बाबा औसे. त्या म्हणल्या नारळाच्या झाडाला बांधायचं याला. चला देऊन येऊया. घरी. आणि ह्याला कसं वाटलं बघा. कसं वाटलं रे? घे बाबा पतंगांचं बुरं खाते बघा. काहीच काय पण तोडून आण. ई देठ काढलं चुकून काही त्याने देठ तोडला. बोर हातात ठेवलं आणि देठाचा हात तोंडात घातला. लय बोर आहे त्याच्याकडे. काय छोटं डोन आता पतंग उडवा लागलाय. आणि एवढा आमचा गट्टा रीलचा राहिलाय बघा. एवढा मोठा आहे. आणि ती पतंग बघ कुठे गेली. दिसते का तुम्हाला? नाही ना दिसत. आता दिसत. दिसली का गाईस पतंग? बाय साध्या कॅमेऱ्याने दिसत पण नाही. एवढं लांब गेले. आता माझे मिनिमम झूम किती माहिती का? इथं
10x आहे ह्या तरी ती दिसत नाही. लई उंच गेली काय, लई अति उंच गेली. त्या दिवशी तरी माझा पांढरा दोरा होता, ह्यानी असला योगा कसला दोरा आणलाय. हे दोरा बारका वाटत असलं पण तुटत अजिबात नाही बरं का. नाईलॉनचं का कशा. आता बघा पतंग कुठे गेली दिसते का ती सेंटरला, एकदम सेंटरला ती काळा डॉट, ती आमची पतंग. गाईज आमची पतंग बघा कुठे गेली. दिसते का, दिसते का, मला दिसत नाही. हा गाईज मला दिसली आता, हे बघा दिसली काय बघा, इतकी लांब गेली ना दिसत पण नाही बघा गाईज. नाही नाही हे ह्यालाच काहीतरी लागले वाटतं खाल. दिसतीये हा रंगामध्ये रजवेत पडू दे, दे मी काढते. थांबा एकच मिनिट. आई शपथ. गाईज कुठे गेले, खूप काटेत, खूप काटेत. थांब ए थांब, ए थांब, धुम 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 धुम. काहीच पतंग अडकली, हे बघा आता पतंग इथे पतंग अडकली. पतंग नाही, पतंग नाही आणायची आपण. पतंग तुटली ना, सायले झाले. महिष्मती कसा दोरा टाईट झालाय. अयो आता रोवून लागला बाई पतंगा. साम्राज्यम सस्यम. अरे तारा चिटक नाही का, पकड रे छोटा इथं. लगा के आयशा आला तुटला. दबारे बारे रे आला दोरा माघारी. ए हाताला गुंडाळू नको, गाठून बस सरकार रे. पतंग गेलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन, मकर संक्रांती संपली. ए मांजर, हा मांजर मला आवडते, मला आवडते मांजर. किती छान आहे. तो डेंजर रोड होते पतंग. आता त्याची पतंग बघायची का, त्याचे बाबा गेले इथं कुठे दिसते का बघा, सांगा मला पतंग फक्त तुम्ही. मी नंतर मग तुम्हाला दाखवतो. पहिले मला सांगा. आता बघा इथं तुम्हाला कुठं पतंग दिसतीये का. आता बघायचे तुम्हाला पतंग, हे बघा बघायचे पतंग दिसली का ती तारांच्या मध्ये. अरे हे बघा, हे बघा ही दिसते ना ब्लर ब्लर, हा ती पतंग आहे. रंग मदिरा दिवे डॅन टॅड टॅड. गाजी दिसते का बघा, तर झूम कॅमेरा ऑफ करा बघा, ती आहे पतंग ती. अहो एवढ्या झूम मध्ये जरा डॉट दिसतोय, पार झूम केलं की कायच नाही दिसत. हे बघा ही येते डॉट आहे ना, ही ती पतंग दिसते का. टॅडन टॅडन टन टॅडन टॅडन. छोट्या मामा ते खाली यायला लागली ती पतंग, खाली यायला लागली. हे बघा ही येते पतंग, कसली लांब नेली आम्ही. याचा अर्धा दोरा संपला बघा काय, तरी एवढ्या लांब गेली. अजून अर्धा दोरा संपल्यावर पार जम्मू काश्मीर आहे ना रे, आहे ना छोट्या. अरे कुठं गेली तू पतंग, आयुष्यपत काय दिसत पण नाही. हे बघा इथे हे डॉट आहे ना सेंटरचा एकदम, ती पतंग. छोट्या काय वरती नेली रे आपण, आहे ना. तू नेली
हा तोंड बघितलं का तोंड आलच्यात गायचे ना मी नेली पतंगीची ए छोट्या माळमध्ये खाली यायला लागली गुंडाळ दोरा गुंडाळ बघ ना कशी अशी असला डेंजर दोरा अडकणार आहे ना मी तर चाललो बाय माझ्या गुंडाळ दोरा तू गुंडाळच बस उडवायला त्यानं तुला तुटलं काय तुटलं का दोरा नाही आड बघ किती खाली आला दोरा इथं बघ तारीच्या पुढं बघ दोरा किती खाली आला तुला म्हणतं गुंडाळ आला खाली टेकला दोरा तो खाली टेकला तिथं गाय आता काय खरं नाही जे पतंगचा मी तर चाललो भाई माझं दोरा गुंडाळायला हे बघा जे पांढरा दोरा हे सगळा माझा आहे हे बघा इकडून सगळा द्वाराच माझा आता मी हे तू गुंडाळतो ते उडलं द्वारा गुंडाळतो अरे तू कधी गुंडाळणार रे आयुष्य तर अशा करता तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू शका वेळ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय